जय शिवराय, जय शंभूराजे. स्वराज के सरपंच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपली जी खरी स्वराज परिवर्तन सेनेची जी चळवळ उभी राहिली होती, तिची जी आपण नोटीस काढली होती 4/8/2026 रोजी, आणि आपली ग्रामपंचायत 15 ग्रामसभा ही 15 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामवाचन करण्यात आलं. आता ग्रामवाचनाच्या संदर्भात आपण 18 तारखेला घरकुलच्या यादी संदर्भात आपण ग्रामवाचन केलं. त्या दिवशी ही ग्रामसभा झाली नाही, फक्त ग्रामवाचन म्हणजे घरकुल यादीचं वाचन केलं. आता वाचन करत असताना आपल्या गावात जे काही नावं आले घरकुल यादीमध्ये, तर त्या नावामध्ये काही जणांच्या घरचेच नावं आलेले आहेत, काही जणांच्या घरचे नावच नाही आले. तर प्रश्न असा इथे पडतो की का असं झालं असं. हे बघा, जे सत्य आहे सत्य कोणी लपू शकत नाही, आणि सत्य हे अटळ आहे. हे नावं का आले नाहीत किंवा कशा पद्धतीनं आले नाहीत, त्याही अगोदर एक महत्त्वाचा विषय तुम्हाला मला सांगायचा आहे की आपण दुर्लक्ष कोण्या गोष्टीकडे केलं गेलं, आपलं दुर्लक्ष कशा पद्धतीनं. तर मी म्हणतोय, सर्वात प्रथम प्रत्येक नागरिकाला मी एक प्रश्न विचारतोय की आपला सर्वे होत असताना आपण सर्वे केला का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे आलेला अधिकारी कोण होता, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिला मुद्दा, तुमचा सर्वे करत असताना तुमच्या घरी कोण आलं. दुसरा मुद्दा, तुमचा सर्वे झाला आणि तुमचं घरकुल यादीत नाव नाही आलं. तिसरा मुद्दा, की संपूर्ण सर्वे झालेली घरकुलची यादी कुणाकडे आहे. हे बघा, पहिल्या मुद्द्यासाठी तुम्ही सर्वेला उपस्थित होते, त्यावेळेस ग्रामसेवकने सर्वे केलेला आहे. दुसरा मुद्दा, की तुम्ही सर्वेच्या यादीमध्ये तुमचं घरकुल मंजुरीचं ग्रामवाचन यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नाही. तिसरा मुद्दा, की संपूर्ण घरकुलची यादी. हे बघा, ह्या गोष्टीचं गांभीर्य प्रत्येक नागरिकांना यायला पाहिजे की आपण आपल्या गावात एखादी बाहेरील सदरील व्यक्ती येते, तुमचा सर्वे करून जाते, आणि सर्वे केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती नसतं संपूर्ण गावामध्ये किती सर्वे झाला. हे एक अशी प्रश्नार्थक बाब आहे, ही सर्व गावालाही कळायला पाहिजे की संपूर्ण सर्वे झालेल्या लोकांची यादी कुणाकडेच नाही. स्वतः नवलेसर गावात आले, गिरीसर गावात आले, यांनी आपल्या गावचा सर्वे केला. मी त्यांना याद्या मागितल्या, ते म्हणतात आमच्याकडे यादी नाही, आम्ही फक्त सर्वे केला. ठीक आहे, इथेही आपली डोळे झाका झालेली आहे. त्याच्यानंतर मी स्वतः बीडीओ साहेबांना, आपल्या ग्रामसेवक सरांना म्हणलं की तुमच्याकडे मंजुरीची यादी आली पण संपूर्ण घरकुलची यादी आली नाही. तर त्यावेळेस आपले डी राठोड साहेब म्हणतात की माझ्याकडे फक्त ग्रामवाचनचीच यादी आली. बघा, इथे 2-3 व्यक्तींनी आपल्याला डोळ्याच्या आड घातलं, अंधारात ठेवलं. प्रश्नार्थक चिन्ह पडते की या तिन्ही व्यक्तींकडे संपूर्ण घरकुलच्या याद्या नाहीत. आता तपोन गाव चोरीला गेले, पण चोरीला काय काय गेले, यांनी प्रशासनानं आपल्याला लुटले, पण काय लुटलं हेच प्रशासनाला माहिती नाही. या 3 लोकांनाही एक म्हणतो की माझ्याकडे काय झालेली आहे, यादी आलेली आहे, पण संपूर्ण यादी आलेली नाही. एक म्हणतो की मी सर्वे केला, मी सर्वेमध्ये किती नाव टाकले हेच मला माहिती नाही. त्याच्यानंतर मी बीडीओ साहेबांकडे एक अर्ज दाखल केला. तो अर्जही मी तुम्हाला ग्रुपला टाकतो. त्या अर्जामध्ये मी असं स्पष्ट म्हणलं की जर सर्व लोकांची, ज्यांना अत्यावश्यक घराची तुम्ही काय यादी बनवली नाही किंवा त्यांची नावं का आली नाही, ज्यांना अत्यंत गरज आहे, जर आपल्या इथली एखादी घटना, एखादं पत्राचं घर आहे आणि एकीकडे इमारत आहे, तर घर कुणाला मिळायला पाहिजे, पत्राच्याला का मिळायला नाही पाहिजे, घर हे तारसावाल्यालाच का मिळायला पाहिजे, ह्याची थोडंसं संकल्पना मला प्रत्येकाला सांगावीशी वाटते की गरिबांना का न्याय मिळत नाही. प्रत्येक वेळेस असंच होत राहतं, प्रशासनानं ही दखल का घेतली नाही. आता त्यामध्ये सगळ्यात मोठं एक शंकेचा बाब आलेली आहे की का या गरीब लोकांना घरकुल का मिळत नाही, यांच्यासाठी कुणी आवाज करायचा नाही. फक्त घरकुलचा मुद्दा सांगतोय मी, घरकुलच्या संदर्भात बोलतोय की या गरीब लोकांना जर घरकुलच मिळत नसेल तर बाकीच्या गोष्टी का कुठं मिळणार. सर्वे त्यांच्या डोळ्यासमोर झालाय, सर्वेमध्ये मोजकीच नावं आली, तर सर्वेमध्ये ह्या मोजक्याच गोष्टी जर घडायला येतात तर या घडवणाऱ्या कोणी आहे का. किंवा आता हा मुद्दा मी बीडीओ साहेबांसमोर मांडला की सर, मी माझ्या अर्जातही तुम्हाला तो अर्ज मी ग्रुपला टाकतोय की या अर्जात असं लिहिलंय की सर्वेक्षण एक तर रद्द करा, नाही तर संपूर्ण सर्वे परत करा, आणि ज्या अत्यावश्यक ज्यांना घर लागणारच आहे त्यांचा सर्वे तुम्ही करा आणि त्यांनाच घरकुलाची मंजुरी द्या, बाकी इतरत्र कुणालाही देऊ नका. द्यायची झाली तर पुढच्या वेळेस द्या किंवा नंतरचा भाग, पण आता ज्यांना घर नाही त्यांना घरकुल द्या. आणि ही ठाम भूमिका मी सर्व गाववाल्यांपुढे मांडतोय. उद्या या गोष्टीसाठी जिम्मेदार कोण, हाही महत्वाचा प्रश्न आहे. याला जिम्मेदार गावकरी किंवा गावातील सुशिक्षित मंडळी तर नाहीत ना. जेव्हा आपल्या घरचं कोणीतरी हक्काचं नेतं त्यावेळेस आपण सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे. आणि मला तरी वाटतं की सुशिक्षित मंडळींनी यांनी भाग घ्यायला पाहिजे की तपोनचा हा हिसकावून घेणारा भाग आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावातील जे गोड्यावेरी पसलं घर आहे की त्या बाईला घरकुल भेटावं, मी त्यांचं नाव घेत नाही. प्रत्येकाला असं वाटलं, की एका निराधार महिलेला आपण घर दिलं पाहिजे, आणि ते घर जर तिला वयाच्या 40 या 25व्या वर्ष मिळत असेल तर तिचं धड रचण्यासाठीच घर आहे का, मग तिथं आयुष्य कुठं जगायचं. मग मलाही, मी सुशिक्षित आहे, संपूर्ण गावातील तरुण मंडळी सुशिक्षित आहे, त्यांनाही समजायला पाहिजे की ज्याला घर नाही हे घर त्याला मिळून देण्यासाठी आपल्याला एक होणं गरजेचं आहे. मी प्रत्येकाला हे आवाहन करतो की सुशिक्षित मंडळींनी आता तरी एक व्हा. ही महाराष्ट्राच्या म्हणजे छत्रपतींच्या राज्यातील आणि आपल्या गावातील घटना आहे की आज आपल्याला गरीबाला न्याय मिळून दिलाच पाहिजे. यंत्रणा कुठली आहे. मग मी प्रशासनाला पूरक प्रोजेक्ट व्हिडिओकडे गेलो, त्यांनीही मला उडवाउडीची उत्तर दिली की यादी आमच्याकडे नाही, वरती आहे. मग मी परत पाटील साहेब हे व्हिडिओ आहेत आपले, त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली. मग आता मी गेलो प्रोजेक्ट डायरेक्टर पिढीकडे. आता पिढीकडे गेलीचे असताना त्यांनाही मी एक अर्ज करतोय किंवा त्यांना अशी मागणी करतोय की सर, आम्हाला प्रोजेक्ट डायरेक्टर पिढी तुम्ही आहात, तुम्ही काय करा, आम्हाला संपूर्ण घरकुलची यादी करा. आता ही संपूर्ण घरकुलची यादी त्यांच्याकडे मला मिळालेली नाही. मग आता महत्वाचा प्रश्न असा आहे की गावाला या प्रशासनाने आपल्या तपोन गावाला लुटले. आता मला एक म्हणायचं की प्रशासनाने जर गावाला लुटले तर काय लुटले हेच प्रशासनाला माहिती नाही. म्हणजे तुमच्या घरकुलचा सर्वे केला, परंतु सर्वे तर केला, पण सर्वेक्षणामध्ये कोणाकोणाचा सर्वे केला हेच प्रशासनाला माहिती नाही. मग ती यादी कुणाकडे, आता ती यादी म्हणा AI कडे गेली. अहो, साधारण गोष्ट आहे, जर तुमचं लेकरू हागलं तर ढोंगण मागे पुसते किंवा घरातला मेंबर पुसतोय, त्याच पद्धतीनं जर तुमच्या गावाला जर घरकुल द्यायची झाली तर हा तर घराचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये यायचा काय संबंध आला. जर असेल तर तो दाखवावा, त्याची पडताळणी करावी, प्रशासनाने त्या गोष्टी समोरासमोर आणाव्या.
कारण याद्या जर झाल्या की यांना घरकुल मिळालं नाही, यांना मिळालं, जर घरकुल जर मिळालं तर त्याचा ठराव घ्यायला आम्हाला ही रिजेक्टेड यादी लागणार आहे. आता ही रिजेक्टेड यादी कुणाकडे आहे? ती ग्रामसेवक नवले सरांकडेही नाही, गिरीश सरांकडेही नाही, आमच्या गावातील आताचा प्रभार असलेले डी राठोड सर यांच्याकडेही नाही, ज्यांनी चेकर म्हणून जे आलेले आहेत गायकवाड सर त्यांच्याकडेही नाही, त्याच्यानंतर हे बीडीओ सरांकडेही नाही, ही यादी पिढीकडे केंद्रीय सरांकडेही नाही. मग ही यादी कुणाकडे आहे ते एक प्रश्नार्थक चिन्ह आहे सर्व गावासाठी. त्यामुळे संपूर्ण सर्वे केलेली यादी आम्हाला त्वरित द्यावी आणि रिजेक्टेड जी ऍक्सेप्ट झाली त्या लोकांना तर घरकुल द्यायचेच आहेत, पण जे रिजेक्ट झाले त्या लोकांनाही घरकुल द्यायचे आहेत. आणि ती यादी आम्हाला कळाली तर आम्ही संपूर्ण गाव तो ठराव घेतील आणि आमचा ठराव आमच्या ग्रामसेवकामार्फत ही शासनाला प्रशासनाला जाईल. म्हणजे आमच्या येथील गरीब लाभार्थी वंचित राहणार नाहीत. हे आवश्यक व्हिडिओ किती लांब असला तर प्रत्येकानं पाहायचा आहे आणि ही आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी या आवश्यक गोष्टीसाठी प्रत्येक गावातील तरुणांनी एकत्र व्हायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.